कोल्हापुरातील ITI कॉर्नर ते खेबवडे या रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झालाय। या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याचं काम करण्यात येते। मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। निर्मिती कॉर्नर इथल्या नाल्याचं रुंदीकरण करून काढलेला मुरुम आणि माती रस्त्यावर टाकल्यानं पावसामुळे या रस्त्यावर दलदल होऊन डर्ट ट्रॅकची स्थिती निर्माण झाली आहे। या रस्त्यावर वाहनं घसरून अपघात होण्याचं प्रमाण वाढल्यानं नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटतायत। कोल्हापुरातील निर्मिती कॉर्नर ते खेबवडे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केला जातोय। या रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू आहे। पावसाळा सुरू झाला तरीही या कामाची गती वाढलेली नाही। या उलट रस्त्याचं रुंदीकरण करताना रस्त्याकडेला टाकलेली शेजारच्या ओढ्यातील मुरुम आणि माती उचललेली नाही। त्यातून पावसामुळे मुरुम आणि माती संपूर्ण रस्त्यावर पसरून रस्त्याला डर्ट ट्रॅकचं स्वरूप प्राप्त झालंय। या रस्त्यावरून अनेक वाहनं घसरून अपघात होऊ लागलेत। रोज उपनगरातून कोल्हापूर शहराकडे नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे। या प्रवाशांना या रस्त्यावरून प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। वाहन कोणत्याही क्षणी घसरून पडण्याची शक्यता असल्यानं हा रस्ता पार करेपर्यंत अनेक वाहनधारकांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं। त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था कधी संपणार आणि हा रस्ता कधी टकाटक होणार असा प्रश्न वाहनधारकांना पडलाय। सार्वजनिक बांधकाम विभागानं निर्मिती कॉर्नर ते खेबवडे रस्त्याचं काम ठेकेदाराकडून लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावं, किमान रस्त्याकडेला पडलेला मुरुम आणि माती उचलावी अशी मागणी वाहनधारकातून होतीये।